सोलापूरच्या राजकारणातून एक अत्यंत महत्त्वाची घडामोड. उत्तर सोलापूर तालुक्याचे नेते आणि माजी आमदार दिलीप माने यांचा आज वाढदिवस. याच वाढदिवसाच्या निमित्ताने उत्तर सोलापूर तालुक्यातून त्यांच्या वाढती राजकीय ताकदीचा एक धगधगती वास्तव बातमी आपल्यासमोर आली आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातलं एकाआड एक घरे दिलीप माने विचारसरणीचं आहे. हा स्थानिक कार्यकर्त्यांचा दावा आज तंतोतंत खरा ठरताना दिसतोय. कारण ग्रामपंचायतीपासून ते गावागावातील सहकारी सोसायट्यांपर्यंत माने गटाने विरोधकांना धूळ चालत आपलं निर्विवाद एकहाती वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. होय, उत्तर सोलापूर तालुक्याच्या राजकारणाची नाडी आज पूर्णपणे दिलीप माने गटाच्या हातात एकवटली आहे. तालुक्यातल्या तब्बल 40हून अधिक प्रमुख गावांच्या ग्रामपंचायतीवर आज माने गटाचा झेंडा अगदी छातीटोकपणे फडकत आहे. यामध्ये प्रामुख्याने तिरे, बेलाटी, पाथरी, नान्नज, गवडीदारफळ, बिबीदारफळ, डोनगाव, रानमसले, कळमन, अकोलेकाठी, वांगी, होनसळ, बानेगाव, कोंडी, कारंबा, हिरज, पाकणी, गुळवंची, कवठाळी, हगलूर या आणि इतरही गावात मोठ्या प्रमाणावर ग्रामपंचायतीवर सध्या माने गटाचा एकतर्फी सत्ता पाहायला मिळत आहे. पण राजकारण फक्त ग्रामपंचायतीपुरतं मर्यादित नाही. ग्रामीण भागाचा कणा आणि शेतकऱ्यांची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांवरही दिलीप माने गटाने अभूतपूर्व पकड मिळवली आहे. तालुक्यातल्या अवघ्या 1-2 सोसायट्या वगळता प्रत्येक गावच्या सोसायटीवर थेट दिलीप माने गटाचेच नियंत्रण आहे. विशेष म्हणजे तालुक्यातील काही गावांमध्ये तर लोकशाहीची गमतीशीर पण एकतर्फी परिस्थिती पाहायला मिळते. तिथे निवडणुकीत समोरासमोर लढणाऱ्या दोन्ही आघाड्या किंवा दोन्ही पार्ट्या या माने गटाच्याच अंतर्गत कार्यकर्त्याच्या असतात. म्हणजेच विरोधक मैदानातच उतरलेला नाही, लढाई अंतर्गत आणि सत्ता मात्र माने गटाचीच. गावातील विकास कामांचं नियोजन असो, स्थानिक वाद असो की भविष्यातील राजकीय रणनीती, कार्यकर्त्यांसाठी आणि सामान्य जनतेसाठी आज उत्तर सोलापूर तालुक्यात दिलीप मालक यांचा शब्द म्हणजेच अंतिम आदेश मानला जातो. याच अफाट जनशक्तीच्या जोरावर आज माजी आमदार दिलीप माने यांचा वाढदिवस तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. ग्रामपंचायती आणि सोसायटीवरील या एकहाती वर्चस्वामुळे आगामी निवडणुकांमध्ये दिलीप माने गटाची भूमिका सोलापूरच्या राजकारणाला कलाटणी देणारी ठरणार यात तीळमात्र शंका नाही. संघर्ष न्यूज मराठीकडून लोकनेते माजी आमदार दिलीप माने यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा.